तुमच्यावरती 101 वेळा काय झालो, तुमच्या अंगावरती थुंकलो, परंतु तुम्ही मला एक शब्दही बोलले नाहीत. तर संत एकनाथ महाराज म्हणले की मला तुझे पाय धरले. काय म्हणले? मलाच तुझे पाय धरले. कशामुळं? कारण तू जर 101 वेळा माझ्या अंगावरती थुंकला नसता तर मला 101 वेळा गंगेचं स्नान करण्याचं पुण्य लाभलं नसतं. अशा पद्धतीने ते शांती ब्रह्म कशामुळे झाले? तर याच्यामुळं. म्हणून आपण त्यांच्याकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत, आहे की नाही? एखादे शिक्षक तुम्हाला बोलले किंवा एखाद्या शिक्षकाने शिक्षा केली तर ते त्यांचा उद्देश काय असतो, त्याच्या मागचा हेतू काय असतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा पाय रचलेला आहे. बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो ग्रंथ लिहिला आहे तो म्हणजे भावार्थ दीपिका, म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी जीवन जगण्यासाठीचे आवश्यक असणारे मूल्य आपल्याला त्या ठिकाणी सांगितले आहे. एवढंच नाही तर त्यांनी निसर्गाबद्दल देखील एक आतीव त्यांचा दृष्टिकोन त्या ठिकाणी सांगितलेला आहे की जो खांडाबाया घाव घाली की लावणी जयाने केली तया दोघाची वृक्ष दे सावली जैसा. म्हणजे काय? खांडाबाया म्हणजे जो झाड तोडायला येतोय त्याला देखील वृक्ष तेवढीच सावली देतोय, आणि ज्याने झाड लावले त्यांना देखील काय तेवढीच सावली देण्याचं काम हे काय करतात? वृक्ष देत असतात. त्याच पद्धतीने देखील परंपरा आहे की ते कोणालाही वाईट म्हणत नाही, तर त्या सर्वांना एकत्र जोडण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये खूप छान म्हटलं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मीर्ती वाढो भूता परस्पडे पडो मैत्र जीवांची. म्हणजे जे जे लोकांचे वाईट विचार आहे, जे जे लोक वाईट विचाराने वागतात तर त्या लोकांचे वाईट विचार काय हो, नष्ट हो, आणि त्यांच्यामध्ये चांगले विचार आचार येऊ अशी जग विश्वासाठी प्रार्थना करणारे म्हणजे जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि म्हणून संयुक्त राष्ट्रामध्ये त्यांच्या पसायदानाचा काय आहे तिथं लोगो लावलेला आहे, म्हणजे युनायटेड नेशन मध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा काय आहे पसायदान लिहिलं आहे. तर असे हे संत या ठिकाणी होऊन गेले आहेत. आता दुसरे संत सांगायचे झाले की म्हणजे संत तुकाराम महाराज. आता तुकाराम महाराजांनी तर त्यांच्याकडे जवळपास 50 गावची सावकारकी होती. किती गावची? आणि ज्यावेळेस दुष्काळ पडला तर त्यांनी काय केलं, आपल्या जे धान्य होतं तर ते सगळं धान्य वाटत टाकलं. आणि लोकांकडे इतके पैसे होते त्यांचे याजाने दिलेले, तर एक गाडी भर नुसत्या रद्द्या होत्या त्यांच्या. काय होत्या? रद्द्या. तर त्या सगळ्या रद्द्या त्यांनी काय त्यांनी सांगितलं की हा देव माझा नाही आणि या देवामध्ये असणारा जो परमेश्वर आहे तो देखील माझा नाही, म्हणून ही संपत्ती देखील माझी नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, सगळी संपत्ती घेतली आणि इंद्रायणीमध्ये बुडवून टाकली. म्हणजे संत कशाला म्हणायचं, तर जे दुसऱ्यांसाठी स्वतःच काय करतात, आपलं हित न जपता दुसऱ्यांचं हित जपण्याचं काम त्या ठिकाणी काम करत असतात. परंतु आजकाल आपण पाहतोय की संतांच्या परंपरा बदललेल्या आहेत. जो भगवे कपडे घालतोय, जो काहीतरी नाटकं करतोय, अशांना आपण संत म्हणायला लागलो. तर यांना संत म्हणायचं नाही. जर जो संत आहे तो दुसऱ्यासाठी स्वतःच देह झिजवतोय, दुसऱ्यासाठी राबतोय, तर यांना संत म्हणायचं. तर अशी ही वारीची परंपरा आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि या वारीचा एक खूप मोठा संदेश तुमच्या आमच्यामध्ये जावा आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी एक प्रेरणा भेटावी हा उद्देश या वारीचा आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.